MPSC 2024च्या मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्यांना नमस्कार. आज आपण एका खूप खूप महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. एक असं अपडेट जे तुमच्या परीक्षेच्या संपूर्ण प्लॅनिंगवर परिणाम करू शकतं. आयोगाने उत्तरपत्रिका कशी लिहायची याबद्दल काही नवीन सूचना जारी केल्या आहेत. चला तर मग बघूया काय आहेत ह्या सूचना आणि त्या सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हे आहे आयोगाचं ते अधिकृत परिपत्रक. यात जे नियम दिले आहेत ना, ते दिसायला खूप सोपे आणि छोटे वाटू शकतात, पण परीक्षेच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी हे नियम नीट समजून घेणं प्रचंड गरजेचं आहे. चला एक एक करून प्रत्येक नियम व्यवस्थित समजून घेऊ. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की 2024च्या मुख्य परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेचा वापर नेमका कसा करायचा, म्हणजे अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, या सगळ्या नियमांचा अर्थ काय, ह्याच प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत, जेणेकरून परीक्षेला जाताना मनात कोणतीही शंका राहणार नाही. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात बेसिक नियमापासून. हा नियम आहे अतिरिक्त पुरवणीबद्दल. आयोगाचं वाक्य अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. मुख्य उत्तरपुस्तिकेव्यतिरिक्त स्वतंत्र पुरवणी उत्तरपत्रिका दिली जाणार नाही. याचा अर्थ काय? सोप्पा आहे. एक्स्ट्रा सप्लिमेंट किंवा पुरवणी आता मिळणार नाही. म्हणजे जे काही लिहायचंय ते सगळे दिलेल्या एकाच उत्तरपत्रिकेत बसवावं लागेल. त्यामुळे आता स्पेस मॅनेजमेंट आणि शब्दांचं नियोजन खूप महत्त्वाचं झालं आहे. मग आता याचा आपल्यावर काय परिणाम होणार? बघा, याचा अर्थ सरळ आहे. आपल्याला आता प्रत्येक उत्तरासाठी जी जागा दिली आहे त्याच जागेत उत्तर लिहावं लागणार आहे. म्हणजे उगाच फापट पसारा लिहून चालणार नाही. कमीत कमी शब्दांत अगदी टू द पॉइंट आणि प्रभावी उत्तर कसं लिहायचं यावर आता खरं कौशल्य पणाला लागणार आहे. ठीक आहे, तर पहिला नियम होता की एक्स्ट्रा जागा मिळणार नाही. आता वळूया दुसऱ्या नियमाकडे, जो सांगतो की जी जागा दिली आहे तिचा वापर कसा करायचा. आणि हा नियमही तितकाच महत्त्वाचा आहे. आयोगानं इथे अगदी निक्षून सांगितलं आहे, नेमून दिलेल्या जागेतच उत्तर लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी एक ठरलेली जागा असेल, एक बॉक्स असेल, आणि आपलं उत्तर त्याच बॉक्सच्या आतमध्येच असायला हवं. त्या जागेच्या बाहेर लिहिलेलं अक्षरनक्षर तपासलं जाणार नाही. आणि इथे सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. कल्पना करा, तुम्ही प्रश्न क्रमांक 2च्या जागी चुकून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर लिहिलं तर काय होईल? तर त्या उत्तराला थेट 0 गुण मिळतील. हो, 0. ते उत्तर तपासलंच जाणार नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक आणि त्यासाठी दिलेली जागा हे दोनदा तपासूनच उत्तर लिहायला सुरुवात करा. ही चूक खूप महागात पडू शकते. आता येतो पुढचा नियम, आणि हा आहे उपप्रश्नांच्या क्रमाबद्दल. या मुद्द्यावर खूप जणांचा नेहमीच गोंधळ उडतो, पण आता आयोगाने त्यावरही अगदी स्पष्ट सूचना दिली आहे. म्हणजे काय? म्हणजे समजा एका प्रश्नात अ, ब, क असे 3 सब क्वेश्चन्स आहेत, तर तुम्हाला उत्तरं सुद्धा अ, मग ब आणि मग क याच सिक्वन्सने लिहावी लागतील. तुम्ही असं नाही करू शकत की आधी क लिहिलं मग अ लिहिलं. नाही, क्रम पाळणं बंधनकारक आहे. हे बघा, इथे अगदी सोप्पं गणित आहे. योग्य क्रम म्हणजे प्रश्न 2 अ, मग 2 ब आणि मग 2 क. जर तुम्ही आधी 2 क लिहिलं मग 2 अ, तर हा क्रम चुकीचा आहे. आणि लक्षात ठेवा, चुकीच्या क्रमाने लिहिलेली उत्तरं तपासली जाणार नाहीत. त्यामुळे क्रम चुकवू नका, हे अगदी डोक्यात फिट करून ठेवा. आता आपण येऊया शेवटच्या भागाकडे, म्हणजे अंतिम सूचना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नियम नाही पाळले तर त्याचे परिणाम काय होतील. याबद्दल आयोगानं काय म्हटले ते पाहूया. इथे 2 गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पहिली की या नियमांचं उल्लंघन करून जर काही नुकसान झालं, म्हणजे समजा तुमचं उत्तर तपासलं गेलं नाही, तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही उमेदवाराची असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयोग अशा उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा करू शकतो. त्यामुळे ह्या नियमांना अजिबात हलक्यात घेऊ नका. चला तर मग सगळं एकदा पटकन आठवूया. आपली 3 पॉइंट चेकलिस्ट. 1. जागेचं प्लॅनिंग करा, कारण एक्स्ट्रा पुरवणी नाहीये. 2. जे उत्तर जिथे लिहायचे तिथेच लिहा. आणि 3. उपप्रश्नांचा जो क्रम आहे तो अजिबात बदलू नका. हे 3 सोपे नियम लक्षात ठेवले तरी खूप मोठा फरक पडू शकतो. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. हे नवीन नियम पाहता आता उत्तर लेखनाच्या सरावासाठी आपली बेस्ट स्ट्रॅटेजी काय असायला हवी, यावर नक्की विचार करा आणि आपल्या तयारीमध्ये आवश्यक ते बदल करा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.